गडचिरोलीतील कुवासे पिता पुत्र नॉट रिचेबल आहे, घराला कुलूप आहेत. दरम्यान काँग्रेसचे माजी खासदार मारुतराव कुवासे हे जपतळई येथील आहेत आणि ही मोठी बातमी आपण बघतोय. काँग्रेसचे माजी खासदार मारुतराव कुवासे हे जपतळईमधील आश्रमशाळेचे संस्थापक आहेत. विश्वजित कुवासे यांचाही मोबाईल क्रमांक बंद आहेत. सर्पदंशाने आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सातत्याने विरोधकांकडून सरकारवर टीका झाल्यानंतर अखेर या आश्रमशाळेशी काँग्रेस नेत्यांचाच सहभाग असल्याची देखील माहिती समोर आली. त्यानंतर गडचिरोलीतील कुवासे पिता पुत्र हे नॉट रिचेबल असून घराला कुलूप असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतळई येथे घडलेली आहे. जपतळई येथील अनुदानिक आश्रमशाळेमध्ये तब्बल 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि सदर अनुदानिक आश्रमशाळा ही माजी खासदार मारुतराव कुवासे यांची आहे. आज आपण त्यांच्या घरी आलो असता त्यांच्या घरावर कुलूप आढळून आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे ते नॉट रिचेबल आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे मारुतराव कुवासे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले आहे आणि त्यांचा मुलगा विश्वजित कुवासे हा काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष असून तो सुद्धा त्यांच्यासोबत असल्याची माहिती प्राप्त झालेली असून त्यांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आज त्यांच्या घरी आपण इथं आलो असता आपल्याला इथं कुलूप आढळून आलेला आहे, परंतु आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे. पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली.